महावितरणच्या निष्क्रिय कारभाराविरोधात शुक्रवार 28 जून रोजी धरणे आंदोलन करण्यात आले। रोहित्राच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे। मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी आंदोलन करण्यात आले। महावितरणच्या कार्यालयात पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने कामाकडे दुर्लक्ष होत आहे। PC3 वर्कशॉप फीडरवरील रोहित्रांच्या वीज पुरवठा दिवसातून कित्येक वेळा खंडित होत आहे। या भागात 30 ते 35 रोहित्र येतात। वीज पुरवठा नसल्याने सामान्य नागरिकांसह रुग्ण, विद्यार्थी, महिला, लहान मुले यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। खंबे वाकलेले आहेत, तारा लोंबलेले आहेत, डिप्या जळालेले आहेत, फ्यूज फुटलेले आहेत आणि यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे। लहान मुलांचं, महिलांचं जीणं मुश्किल झालेलं आहे। विद्यार्थ्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे, अभ्यास करणं मुश्किल झालेलं आहे। लोकांना रात्री बेरात्री लाईट गेल्यामुळं विनाकारण नाहक त्रास होत आहे आणि हे एक दिवसाचं नाही, हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे। म्हणून जनता रस्त्यावर उतरण्याच्या आणि काहीतरी विघातक कृत्य करण्याच्या मार्गावर आहे। म्हणून त्यांना एक इशारा देण्यासाठी महावितरणच्या विरोधात हे धरणे आंदोलन केलेलं आहे। आम्ही 8 दिवसापूर्वीच महावितरणला लेखी आमच्या मागण्या सांगितलेल्या आहेत आणि त्या लेखी मागण्या मंजूर होईपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन करणार आहे। नाही, हे तर नित्यनियमच झालेलं आहे। अधिकाऱ्यांचे पगार फुल आहेत, त्यांचं गुत्तेदारांसाठी लोट आहे, गुत्तेदार खुश आहेत, अधिकारी खुश आहेत। तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजव असा कार्यक्रम यांचा आहे आणि या दोघांमध्ये सामान्य जनता वेठी धरल्या जात आहे। म्हणून या महावितरणच्या कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे। आमचं एकच मागणं आहे की आमची ही काही वीज पुरवठा आहे हा सुरळीत करावा आणि सर्वसामान्याला या त्रासातून मुक्त करा, एवढीच आमची माफक इच्छा आहे। हा आमचा पहिला इशारा असा आहे की हे धरणे आंदोलन आहे, यानंतर आम्ही रास्ता रोको करणार आहेत, यानंतर आम्ही एक मोठा मोर्चा काढणार आहेत, त्यानंतर आम्ही एक मशाल मोर्चा काढणार आहेत, टेंबे घेऊन मोर्चा काढणार आहेत, कॅन्डल मार्च करणार आहेत। असे विविध प्रकारच्या आंदोलनाचं आमचं नियोजनबद्ध कार्यक्रम आहे आणि त्याचा पहिला भाग म्हणून हे धरणे आंदोलन आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।